देवांची काय वार्ता आहे? देवी, या संदर्भात आपण नंतर बोलू शकतो. नाही, गडाच्या पायथ्यावरून काय उत्तर आले आहे हे मला आत्ता हवे आहे. म्हाळसा, तू तुझे कामकाज पूर्ण कर. आपण सर्वांसमक्ष नको बोलूयात म्हाळसा. मला देवांचे काय उत्तर आहे हे कळायलाच हवे. चौडप्पा, यज्ञासंदर्भात आपण जेव्हा देवांना सांगायला गेला होतात तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? जी देवाने सांगितलंय की यज्ञाचं नियोजन तुम्ही करावं, पर ते कवा येतील ते काही सांगता यायचं नाही. आपण त्यांना माझा संदेश सांगितला नाही का? दिला जी, पर ते म्हणलं की ते आत्ताच येणार नाहीत. हे श्री विष्णू, हा माझा अपमान आहे. देवी, आपण शांत व्हा. देवी, आपल्या क्रोधामुळे सगळे निघून गेले आहे. मला असं वाटतं की आपण आज थांबूया. आपण देखील अंतःपुरात जावं. राजसभेत आता कोणीच नाही. मला इथेच थांबायचे आहे बंधू. आपण यावे. साजतव रागतव आसतव दंग करीती भासतव छंदतव गंधतव धुंद करीती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रांगिणी. देवी, राजसभा संपून बराच वेळ झाला, तरीही तुम्ही आला नाहीत, म्हणून तुम्हाला पाहायला आले मी. मी थांबले होते सगळे गेल्यावर. तुम्ही अस्वस्थ दिसता आहात. काय झालं? देवी, तुमची भगिनी आली होती. मला चाहूल लागलीच होती तिची. आता ती आली म्हणजे संशय, कलह पेरून जाणारच. एका क्षणी ती म्हणाली की ती मला जागं करायला आली आहे. ती काय जागा करणार? हे गडावर येणार नाहीत हे सत्य मी स्वीकारायला हवं. भ्रमात होते मी. उगाच प्रयत्न करत राहिले. तुम्ही इतक्या लवकर हार का मानता आहात? श्री खंडेरायांना गडावर येण्याची इच्छाच नाही असं मला वाटत नाही. त्यांना देखील तुम्हाला भेटावंसं वाटतच असणार. याचा अर्थ हे स्वतःहून थांबले नाहीत. तिने यांना थांबवलं. एवढी मोठी झाली ही? तसं नाही देवी, परंतु असं काहीतरी घडलं असेल की ज्यामुळे त्यांना तिथे थांबणं अपरिहार्य झालं असेल. याचा अर्थ त्या बानूने आता हे खेळ सुरू केले आहेत. मी जर माझा खेळ सुरू केला तर तिचं काय होईल? नाही म्हाळसा, तुम्ही असं करू नये. हा प्रश्न मिटू शकेल. अलक्ष्मीचं ऐकल्यामुळे तुम्ही अधिक अस्वस्थ झाला आहात.
मी माझ्या भगिनीला भेटेन आणि तिला सांगेन की इथे येऊ नकोस. पण तिला थांबवणं एवढं सोपं नाही देवी. परंतु ते अशक्य नाही. आता तुम्ही हा यज्ञ सोहळा उत्तमपणे पार कसा पडेल हे पहा. पण यांनी काय संदेश पाठवला आहे तो ऐकला ना तुम्ही? हो, परंतु ठामपणे मी येणार नाही असं त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे शक्यता आहे. मग असं काय करता येईल की ज्यामुळे ते परत येतील ह्याचा शांतपणे विचार करा. देवी, मला अलक्ष्मी भेटली आणि माझं डोकंच भणाणलं. पण तुमच्याशी बोलल्यावर मला आता शांत वाटतं आहे. मी आहे तुमच्यासोबत. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. येऊ मी? हो, आपण एकत्रच निघूयात. आता ती तिला 4 शहाणपणाचे शोभूत सांग. तिला समज द्यायला हवी. बा बोलिवलंस होय मला? अगं होय, अगं आल्या धरणं तुझ्याशी बोलायला नाही मिळालं बघ. बस होय, मला बी बोलायचं आहे तुझ्या संग. बानू, अगं किती घोर लावलं बापाच्या जीवाला. का? म्या काय केलं? काय केलं? अगं आजा आला नसता तर काय करून घेतलं असतंस तू स्वतःच? मावशी, तुला काय बी ठाव नाही. बा अरे सांग हिला. ए बान, अगं देवास्ती तू हत्त का थांबून ठेवलायस? अगं मला समज ठाव आहे. अगं त्यासनी ते आवडलं नसणार. पर म्या विचारलं आहे देवासनी. मग काय म्हणले देव? ते म्हणले का माझा कुणावर बी राग नाही. हत्ता, आणि तुला खरं वाटलं? मग काय खोटं बोलत्याल देव? ए बानू, आता म्या बोलू का? माझा ऐकशील? अगं असं व्हायला न ग की नंतरच्याला तुझ्या बाजूनं कोण बी उभं राहणार नाही. अगं एकली पडशील तू. अगं काय बी झालं तरी देवीच्या हातात सत्ता आहे. माणसं आहे त्यांच्या बाजूनं. देव हात का राहायला आले हे कुणास बी ठाव नाही. पण उद्या जर लोकांनी समजलं काय होईल काही सांगता यायचं नाही. बा तू का मला भ्या दाऊ नगस. आणि म्या काय जलमभर घाबरूनच राहूय? हे बानू, हे तुझं डोसकं नाही बर का? काय ग, तुला कुणी शिकवले हे असं वागायला? मावशी तू हात पडू नगस. बघ आजा, ए बानू, शेवंत जे विचारते ना ते माझ्या बी ध्यानात आलं होतं बघ. कुणी कान भरलं तुझं? श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत. भोळे आहेत. भक्ताने त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते देऊन टाकणारे आहेत. तू तुझ्या वचनात त्यांना अडकव आणि त्यांना इथे थांबवून घे. सांगते, परत शिळ तर येऊ दे. झालं समाधान का अजून काही विचारायचं आहे? देवगडावर जाणार आहेत का नाही? मला नाही वाटत म्या काही चुकीचं वागले आहे. एक पत्नी म्हणून तू तुझा अधिकार मागितलास तेव्हा एका अर्थी ह्यात काही चूक नाही. एका अर्थी चुकीचं नाही, पर दुसरीकडनं बघितलं तर माझं चुकीचं आहे असं वाटतं देवा तुम्हासनी. नाही तसं नाही, पण लोकांना मात्र तसंच वाटणार ना.